नमस्कार. मी संतोष पाटील. आपलं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या गोकुळच्या राजकारणावरून भारीच धुळा उडाला आहे. कोल्हापुरात सध्या राजकारण वरून शांत दिसतंय, पण आतून मात्र मोठा गेम सुरू असल्याचे संकेत वारंवार मिळत आहेत. एकाच महायुतीतील नेते पण एकमेकाविरोधात रोज तोडसूक घेण्यात वेळ दडवत नाहीत आणि या सगळ्या राजकीय रणांगणाच्या केंद्रस्थानी आहेत मंत्री हसन मुश्रीफ. वरून महायुती, आतून खुन्नस. कोल्हापुरात नेमकं चाललंय काय? कोल्हापुरातील आत्ताच्या घडीच्या राजकारणाचा कानुसा आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक प्रकारचे बंडाचे संकेत दिले. पण प्रश्न इथं फक्त गोकुळचा नाही. प्रश्न आहे, महायुतीत सगळं खरंच आलबेल आहे का? की वरून एकत्र दिसणारे नेते एकमेकाचाच गेम करतायत? कारण आरोप होत आहेत फक्त मुश्रीफ यांच्यावर. महायुती म्हणून भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे. राजकारणात काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त धोकादायक असते. म्हणूनच ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. आमदार शिवाजी पाटील यांचे आरोप स्पष्ट आणि गंभीर आहेत. गोकुळमध्ये दूध संस्था नियमबाह्य मंजूर केल्या. हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्यावरच भ्रष्टाचार झाला. जिल्ह्यात भाजपला संपवण्याचे कारस्थान रचले गेले आणि गोकुळच्या निधीचा वापर त्यासाठी झाला. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली. शिवाजी पाटील यांच्या आरोपानंतर बोलताना मुश्रीफ यांनी 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे सांगून गुलाल लावूनच उत्तर देईल असे आव्हानही दिले. राजकारणात असे आरोप प्रत्यारोप नवीन नाही, पण शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर मारलेला टोला मात्र भारीच चर्चेत आला. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडे एवढे पैसे नाही, हसन मुश्रीफ यांनाच मदत करावी लागेल असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे मुश्रीफांनाच चिमटा काढला. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. गोकुळमध्ये फक्त हसन मुश्रीफ यांचीच सत्ता नाही, आमदार सतेज पाटील यांचाही तितकाच प्रभाव आहे. पण तरीही टार्गेट फक्त हसन मुश्रीफच का, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतोय. कारण राजकारणात कोणालाही विनाकारण टार्गेट केलं जात नाही. कोल्हापुरात सध्या भाजप विरुद्ध अजित पवार गट असा एक अंडरकरंट सुरू असल्याची चर्चा आहे. वरती महायुती एकत्र दिसते, पण आतून मात्र सगळं आलबेल नाही. आता हे उघडपणे दिसायला लागले. विशेष म्हणजे आमदार शिवाजी पाटील इतकं आक्रमक बोलत असतानाही भाजपमधून कोणीही त्यांना थांबवत नाही. उलट शांतता ठेवली जाते आणि राजकारणात ही शांतता खूप काही सांगून जाते. म्हणूनच भाजपमधला एक प्रभावी गट आमदार शिवाजी पाटील यांच्या भूमिकेशी सहमत तर नाही ना, असा रास्त प्रश्न उपस्थित होतोय. दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ वारंवार एकच सांगताय, गोकुळवर महायुतीचीच सत्ता येणार. पण मग प्रश्न असा, जर सगळंच ठीक असेल तर एवढा संघर्ष का? खरं तर गोकुळची निवडणूक म्हणजे एका दूध संघाची निवडणूक नाही. ही जिल्ह्यातील पुढील येऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या रणांगणाचं ट्रेलर आहे. आज गोकुळमध्ये जी ठिणगी पडली ती उद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा वणवा होऊ शकते. कारण इथं लढाई फक्त गोकुळची नाही, तर भविष्यात कोल्हापुरात नंबर 1 कोण याची आहे. कोल्हापूरच्या राजकारणात भावना कमी आणि गणित जास्त चालतात. आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो आणि उद्याचा विरोधक पुन्हा सत्तेचा भाग बनतो. यामुळेच हा संघर्ष केवळ आरोपांचा नाही, तर आगामी सत्ता समीकरणांचा आहे. अशाच राजकीय घडामोडीमागील नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पाहत रहा SP न्यूज. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.